brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. विधिमंडळामध्ये सुद्धा हा विषय उठवला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना जाब विचारला पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या व्यक्तीचं दुर्दैवानं या अपघातात काय बरं वाईट झालं असतं, मी फार काळजीपूर्वक म्हणतोय. सगळ्यांना ईश्वर उदंड आयुष्य देव, कोणाच्या नशिबात अशा प्रकारचा अपघात येऊ नये. तर भारतीय जनता पक्ष शांत बसला असता का? तुम्ही अजित पवारने इतकं हलक्यामध्ये घेताय. विसरलात सुनेत्रा ताईंना डेप्युटी सीएम केलं किंवा त्यांच्या चिरंजीवांना राज्यसभेचे खासदार केलं म्हणजे अपघाताची फाईल बंद होते का? नाही, हे प्रकरण पुढे नेलं पाहिजे. याला कोण जबाबदार आहे? या सदोष मनुष्यवध अजित पवारांचा फक्त अपघात किंवा घातपात इतक्या पुरता विषय नसून हा सदोष मनुष्यवध आहे आणि त्या सदोष मनुष्यवधाची जबाबदारी सगळ्यात आधी गृह मंत्रालयाने घेतली पाहिजे, सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने घेतली पाहिजे, DGCA घेतली पाहिजे आणि ह्या सगळ्यांच्या विरुद्ध या यंत्रणा ज्या आहेत त्यांच्या विरुद्ध खटले दाखल करण्याचे, गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजेत. कोणालाही पाठीशी घालाल तर मला असं वाटतं तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. प्रश्न इतकाच आहे, महाराष्ट्राचं सरकार, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातले एक महत्वाचे नेते, लोकप्रिय नेते अजित पवार यांचा अपघात, ज्याला सरकार अपघात म्हणतंय, आम्ही म्हणत नाही, आम्ही सदोष मनुष्यवध म्हणतो, इतकं हलक्यात घेत आहे की आम्हाला आश्चर्य वाटतंय की जो आक्रोश मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री वगैरे लोकांना फुटला किंवा अमित शहाना जो आक्रोश फुटला होता त्या दिवशी, तो खरा की खोटा? तुम्हाला इतकंही गांभीर्य नाही की आपल्या एक सहकारी आपण अशा प्रकारच्या संशयास्पद अपघातामध्ये गमावलेला आहे. रोहित पवार यांनी काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये जाऊन VSR कंपनी आणि DGCA, डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाची तक्रार घ्यावी अशी मागणी केली आणि ती मागणी फेटाळण्यात आली. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसंदर्भात त्यांचा जवळचा नातेवाईक एक तक्रार करू इच्छितो पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनला विधान भवनातून एका महत्वाच्या माणसाचा फोन येतो की तक्रार घेऊ नका म्हणून. हा काय प्रकार आहे? मी तुमचं जे सगळे अश्रू होते ते मगरीचे अश्रू होते ना. DGCA ने अशा प्रकारच्या अनेक हत्या अप्रत्यक्षपणे केलेल्या आहे. एअर इंडियाचं विमान पडलं अहमदाबादला, त्याचं काय झालं त्या तपासाचं? तुम्ही त्या पायलटला जबाबदार धरताय, पण पायलट जबाबदार नाहीये. ड्रीम लायनर मधल्या ज्या त्रुटी आहेत त्या जबाबदार आहेत, पण ते सरकार बाहेर काढत नाही. प्रकरण दाबलं जात आहे. VSR कंपनीचं विमान जे कोसळलं बारामतीला, त्यात सुद्धा ते प्रकरण दाबलं जात आहे आणि रोहित पवारांची तक्रार सुद्धा तुम्ही दाखल करून घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करताय. त्या कंपनीमध्ये अनेक राजकारण्यांचे, अनेक मंत्र्यांचे पैसे गुंतलेले आहेत. स्वतः या खात्याचे मंत्री केंद्रीय नायडू, रामा नायडू हे TDP पक्षाचे आहेत आणि चंद्राबाबूंचे आणि या VSR कंपनीच्या मालकांचे आर्थिक देवाणघेवाण किंवा गुंतवणूक आहे. अशा वेळेला काय तपास करणार?